शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार असं दत्तात्रय भरणेंकडून सांगण्यात आलेलं आहे। राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंची विधानसभेत माहिती आहे। शेतकऱ्यांना आज कर्जमाफी देण्याची घोषणा काल ही घोषणा करण्यात आलेली होती। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। राज्यामध्ये 3-4 जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यात गत 24 तासामध्ये दमदार पाऊस झालेला असून कोकणातील काही भागामध्ये अतिवृष्टी ते मुसळधार तर राज्यात सर्वदूर मध्यम ते मुसळधार पाऊस झालेला आहे। याच दरम्यान राज्याला 3 आणि 4 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भ, मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कर्जमाफीची रक्कम 5 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना येत्या 5 जुलैपासून मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी विधानसभेमध्ये दिली। शेतकरी कर्जमाफीच्या योजनेमधील अटीत बदल करण्याची आणि त्यासाठी स्थापन केलेली उपसमिती सकारात्मक निर्णय घेईल याचा पुनर्विचारही भरणे यांनी केलेला आहे। पावसाने दमदार हजेरी लावण्याने खरीपाच्या पेरणीला वेग आलेला आहे। सिल्लोड तालुक्यामध्ये 12,000 हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली असून मकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे। माळशिरसमध्ये सुद्धा पावसाची दमदार हजेरी बघायला मिळाली। आर्द्र नक्षत्र बरसल्याने खरीपाची पेरणी सुरू होणार। मका, बाजरी पेरणीवरती शेतकऱ्यांचा भर आहे। शिराळा तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून भात पिकांना जीवनदान मिळते। सोयाबीन, भुईमूग टोकणी कामांना सुरुवात झालेली आहे। पावसाची दांडी, कर्जतमध्ये दुबार पेरणीचे संकट असून पहिल्या पावसाने दिला दिलासा। आता पाऊस गायब झालेला असून शेतकरी हवालदिल झालेला आहे। राब करपण्याची चिंता वाढल्याने कर्जतमध्ये शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागलेली आहे। अंकुरलेल्या पिकांना पुन्हा पावसाचा दिलासा मिळतोय। खापोली परिसरामध्ये पावसाअभावी संकटात सापडलेल्या होत्या भात पेरण्या। भविष्यामध्ये 50 लाख शेतकरी गटशेती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। सत्यमेव जयते फार्मर कप 2026चा शुभारंभ करण्यात आला। सांगली परिसरामध्ये सुद्धा आषाढच्या सरींमुळे मिळाला थोडासा दिलासा। रोहिणी, मृग नक्षत्राची हुलकावणी, सोयाबीन, मका, भात, ऊस, भुईमुगाला चांगले वातावरण मिळत आहे। जांभळी शिवारामध्ये 1.5 तास मुसळधार पाऊस झालेला असून ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे। पिण्याच्या पाण्याचा तलाव 50% भरलेला असून दमदार पावसाने नेवाशामध्ये सुद्धा पेरण्यांना वेग येणार। कोकणामधील तांदूळ उत्पादकतेमध्ये 12% घट झालेली असून खार जमिनीमध्ये वाढ झालेली आहे। हवामान बदल आणि वाढत्या नागरीकरणाचा भात पिकाला मोठा फटका बसत आहे। कोकणामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून भात पेरण्यांना आलाय वेग। 30 जून ते 30 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गामध्ये पावसाने पडझड झालेली आहे। पेरणी पांडुरंगाच्या हाती सोपून वारकरी पंढरीकडे रवाना झालेले आहे। पेरणी की वारी भयंकर पेस निर्माण होतोय। राज्यभरामध्ये सरासरी 3% पेरणी पूर्ण झालेली आहे। पीक विमा नफ्याच्या आकडेवारीमध्ये विसंगती निर्माण होते। कृषी मंत्र्यांच्या माहितीमध्ये 1571 कोटींची तफावत। अवैध सावकारीला आळा घालू सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले। कायद्यामध्ये बदल करण्याची त्यांनी यावेळी घोषणा केली। नसरापूरच्या हैवानाला फाशी, न्यायमूर्ती ESR साळुंखे म्हणाले। हा थंड डोक्याने केलेला अमानुष गुन्हा मानवतेला काळिमा फासणार आहे। अत्यंत दुर्दैवी आहे। आरोपीला कोणतीही दया दाखवणार नाही। कायद्यावरचा लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी त्यांना फाशीची शिक्षाच योग्य आहे। पावसाचा आजपासून आठवडाभर मुक्काम राहणार। धोधो कोसळणारा कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये सुद्धा वादळी पाऊस। एल निनोचा मोठा परिणाम, 17 वेळा पावसामध्ये मोठी घट झालेली आहे। विदर्भ आणि मराठवाडा सर्वाधिक प्रभावित असून खरीप हंगामावरती संकटाची छाया। अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना मिळणार फलोत्पादनातून अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे। अकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून अकोली जहागिरीच्या नाल्याला पूर आलेला आहे। सातपुड्यातील पावसाचा हा परिणाम होतोय। अकोटतील अनेक रस्ते, सखल भागामध्ये साचले पाणी। वादळी वाऱ्यासह पावसाने केळीचे पीक जमीनदोस्त झालेले आहे। लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून पंचनाम्याची मागणी केली जाते। सर्व माध्यमांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचेच असणार, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेमध्ये माहिती देण्यात आली। परीक्षाही घ्यावी लागणार, अंमलबजावणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवणार।
आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ हा 5 जुलैनंतरच मिळणार. 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार. आसाममध्ये महापूर, पूल वाहून गेल्याने रेल्वे विस्कळीत झालेली आहे. 22,000 लोक बेघर झालेले आहे. रस्ते, घर आणि शेती पाण्याखाली आली. संपर्क तुटलेला असून तर देशभरामध्ये सरासरीपेक्षा 40% कमी पाऊस आहे. वादळमुळे सोलरचे खांब कोसळलेले असून पिके, झाडांची हानी झालेली आहे. सोलर प्रकल्पाच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाते. थकबाकीदारांपेक्षा नियमित कर्जदारांचे प्रमाण 2.68% अधिक असणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कर्जमुक्तीला प्रारंभ झालेला आहे. 50,000च्या प्रोत्साहनपर लाभासाठीच अधिक शेतकरी पात्र ठरत आहे. HSRP विना 30,000 वाहने 1 जुलैपासून कारवाईचा बडगा. मदत संपताच TRDOची विशेष तपासणी मोहीम. नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांना आकारणार दंड. कौटुंबिक वाटणीची जमीन मोजणी 200 रुपयांमध्ये होणार. तीही महिनाभरामध्येच. राज्य शासनाकडून जमीन मोजणीच्या शुल्क व वर्गीकरणामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे. नागरिकांना मिळतोय मोठा दिलासा. एका दिवसामध्ये 17 मिलीमीटर पाऊस झालेला असून आदरांमुळे मोठा दिलासा मिळतोय. काही गावे वगळता सोलापूर जिल्ह्यामध्ये पेरणीसाठी पोषक ओल होईना. पडीक जमिनीवरती रोजगार फुलणार असून महिला बचत गटांना जागा मिळणार. शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्हा व तालुका पातळीवरील समित्या गठीत झालेल्या असून लवकरच सुरू होणार अर्ज प्रक्रिया. OTP शिवाय गॅस सिलेंडर मिळेना. ग्राहकांची गैरसोय होते. तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे एजन्सीसमोर तात्काळ थांबण्याची वेळ आलेली आहे. राजापूर परिसरामध्ये खरीपाच्या पेरणी कामांना वेग आलेला असून बियाणे, खतांच्या वाढत्या किमतीचा परिणाम होतोय. पुरेशी पावसाची प्रतीक्षा अजून सुद्धा कायम आहे. लातूर परिसरामध्ये कुठे जोरदार तर कुठे हलका पाऊस झालेला आहे. निलंगा तालुक्यातील नेटूर आणि परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. फुलवड, कंधारेवाडी आणि पानशेवाडी जाणाऱ्या मार्गावरील नाल्यांना पूर आलेला आहे. 4 गावांचा संपर्क तुटला. कंधार तालुक्यामध्ये वीज पडून बैल ठार झाला. हळदीला सुवर्ण झळाळी. भाव 15,000च्या पार गेलेले असून शेतकऱ्यांची मात्र हुरहुर होते. निवृत्तीनंतरचे मिटले टेन्शन. आता एकाच अर्जावरती मंजूर होणार पेन्शन. निवृत्तीधारकांची धावपळ आणि विलंब होणार कमी. सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. शक्तीपीठ महामार्ग 2 वर्षांमध्ये तिसऱ्यांदा अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची परीक्षाच घेतली जाते. भूसंपादन. लातूर बार्शी इंटरचेंजमुळे 350 एकर सुपीक जमीन धोक्यामध्ये सापडलेली आहे. 75 गटांवरती डोळा असून ढगांची वर्दळ पण पावसाचा हात आखडता. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची संतत सुरुवात झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये जूनमध्ये घट झालेली असून पेरण्या खोळंबल्याने अर्थकारण बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते. 77% लाभार्थ्यांची eKYC झाली पूर्ण. वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकतेसाठी मोहीम. कागदावर उंबरठा ओलांडला. शेतशिवारामध्ये मात्र ठणठणाट. कळंबमध्ये पावसाची नोंद आणि वास्तव मोठी तफावत. पेरणीसाठी प्रतीक्षा कायम आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची ओढ कायम असून खरीप संकटामध्ये सापडलेला आहे. जून अखेर सुद्धा परभणी जिल्हा हा कोरडाच आहे. पेरण्या रखडलेल्या असून नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहे. पगार 25,000 मग कसा मिळेल कर्जमाफीचा लाभ. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना सुद्धा अपात्र ठरवले जाणार आहे. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली जाते. खरीप सोयाबीनचा विमा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला जाणार. नुकसान 100%. कंपनी दाखवते 0. जिवतीच्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार योजनांचा लाभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश देण्यात आलेले आहे. 15 गावातील शेतजमिनीबाबत सुद्धा निर्णय घेतला जाणार. गडचिरोली जिल्ह्यातील 3,000 कुटुंबांना नवीन गॅस जोडणीची प्रतीक्षाच आहे. तुटवड्यांमुळे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे बंद झालेले आहे. गॅस पुरवठा पूर्ववत असून मात्र नवीन ग्राहकांची कोंडी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोखरा योजनेमधून पाईपकरता 100% अनुदान मिळणार. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. पोखरा योजनेअंतर्गत सर्व संवर्गाच्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशा प्रकारची मागणी होत आहे. उद्दिष्ट पूर्तीविनाच बंद होणार उद्यापासून शासकीय धान खरेदी. 35,46,000 धान खरेदीचे उद्दिष्ट असून 77,815 शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री. वीज कोसळल्याने बैलजोडी हिरावली. शेतकऱ्यांच्या मुलानेच खांद्यावरती घेतले जीव. भिवापूरच्या सलोटे येथील काळीज पिळून टाकणारी घटना. नागपूर जिल्ह्यामध्ये केवळ 7.65% पेरणी पूर्ण झालेली असून शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दुबार पेरणीचे सावट अजून सुद्धा कायमच आहे.
खेडमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून जगपुडी नदीचे पाणी वाढलेले आहे. अवघ्या 24 तासामध्ये खेडमध्ये 157.28 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. प्रशासन अधिक सतर्क असून आसपासच्या गावांना सुद्धा सावधानतेचा इशारा दिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनचे पुनरागमन झालेलं असून भातशेतीला मिळाली नवीन संजीवनी. वैभववाडीत सर्वाधिक 98 मिलीमीटर तर कुडाळामध्ये 92 मिलीमीटर पावसाची नोंद बघायला मिळाली. रावेर तालुक्यामध्ये पुन्हा जोरदार पाऊस झालेला असून करडेमध्ये 81 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. नदी नाल्यांना आलाय पूर. अनेक भागामध्ये पेरणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झालेले असून महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. यामध्ये आता उत्पन्नाचा दाखला तपासण्याची मागणी केली जात आहे. वरुणराजाची दमदार हजेरी. जूनमध्ये केवळ 4 दिवसात 85 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अर्ध्या तासाच्या पावसाने गारवा निर्माण झालेला आहे. कांदा सोयाबीनला हमीभाव द्या. लोड शेडिंग बंद करा. पावसाळी अधिवेशनामध्ये मंजुळा गावित यांची मागणी करण्यात आली. नियोजनाचा अभाव आणि पशुधनाची हानी होते. 1 महिना वाया गेला. यंदा भाताची लागवड आणि उत्पन्न घटणार. यंदा 24,000 हेक्टरवरती लागवडीचे आहे उद्दिष्ट. 4 महिन्यांचे पीक आणि 3 महिन्यांमध्ये कसे येणार? पावसाच्या बदलत्या पॅटर्नने चिंता होते. जामखेड तालुक्यामध्ये 29 जून अखेर 109.3 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. खरीप हंगामावरती अनिश्चिततेचे सावट आहे. औसा तालुक्यामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा असून पेरण्या रखडलेल्या आहे. जून महिन्याअखेर फक्त 43% पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहे. उमरीमध्ये खताच्या बॅगेत आढळली रेती. शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय. कृषी विभागाच्या कारवाईकडे आता लक्ष लागलेले आहे. जळकोट तालुक्यामध्ये पेरण्यांना प्रारंभ झालेला असून सोयाबीन कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. जांभळी कासारी खोऱ्यामध्ये पिकांच्या हातोनात नुकसान झालेले असून गव्यांचा धुडगूस बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. तात्काळ बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. गडहिंग्लज परिसरामध्ये जून कोरडा गेलेला असून त्यामध्ये कडक उन्हाचा तडाखा बसतोय. पेरणी केलेल्या पिकांवरती संकट गडद असून जोरदार पावसाची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे. आदरांची जोरदार. अंबीमध्ये ओव्हरफ्लो झालेला आहे. पिंपळगाव खांड धरणांकडे झेपावले पाणी. पारनेर सुपे परिसरात छोटी बंधारे तुडूंब भरलेली आहे. खोपोली परिसरामध्ये सुद्धा पावसाची हुलकावणी. शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. 2 दिवस जोरदार बसलेल्या पावसाने अचानक घेतली विश्रांती. हिरव्या तरव्यावर आसमानी संकट. खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे. मानगाव परिसरामध्ये पावसाच्या दडीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पडवलेले आहे. मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ 33.32% उपयुक्त जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या याच दिवशी 42.28% साठा होता. जायकवाडीमध्ये 21%, येलदरीत 51% पाणी. सोलापूर जिल्ह्यामध्ये दमदार बरसला. बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. मुसळधारेने चिंतेचे ढग सरलेले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या पुनरागमनाने मोठा दिलासा मिळतोय. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झालेल्या असून शहर परिसरातील रस्ते सुद्धा जलमय झालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे शहरामध्ये तारंबळ उडालेली आहे. सकल भागामध्ये पाणीच पाणी झालेले आहे. वाहतूक विस्कळीत झालेली असून 8 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोयाबीनचे दर स्थिरावलेले असून चियाला 19,150 रुपयांचा दर मिळतोय. खरीपाच्या तोंडावरती विक्री. निंभोरा येथे कापूस क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण मिळते. तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक. शेतकरी गटांची निवड. कांद्याची आवक वाढून सुद्धा मजबूत मागणीमुळे दरामध्ये वाढ झालेली आहे. राज्यात सरासरी 1,642 रुपये दर. राज्यामध्ये 1.90 लाख टनांपेक्षा अधिक आवक झालेली आहे. भंडाराज परिसरामध्ये सोयाबीन तूर पिकांची पेरणी सुरू झालेली असून कपाशीकडे पाठ फिरवली जाते. सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती मिळते. कधी मुसळधार पाऊस तर कधी खंड पडतोय. पावसाच्या बदलत्या पॅटर्नने चिंता वाढवलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेरण्यांना वेग आलेला असून पण खरीप हंगामावरती अजून सुद्धा अनिश्चिततेचे ढग आहे. शेतकरी सुद्धा चिंतेमध्ये सापडलेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.